हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण होममेड चॉकलेट बनवूया. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर आपण आता रॉ चॉकलेट घेणार आहोत, डार्क चॉकलेट आणि नॉर्मल चॉकलेट. यात ऑलरेडी शुगर ॲडेड आहे, तर मी शुगर ॲड करणार नाही आहे. हे आधी आपण मेल्ट करून घेऊ, त्यानंतर मोल्डमध्ये सेट करत ठेवू. तर चला मग स्टार्ट करूया आपलं होममेड चॉकलेट, जे प्रत्येक मम्मीला बनवायला आवडेल आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांसाठी. तर मी ओव्हनमध्ये मेल्ट न करता डबल बॉयलर पद्धतीने मेल्ट करणार आहे. गरम पाणी घेतलं आहे आणि एका बाउलमध्ये हे चॉकलेट मेल्ट करून घेत आहे. तुम्ही बघू शकता असं मेल्ट झालं आहे. तसंच मी डार्क चॉकलेट पण मेल्ट करून घेणार आहे आणि आता मोल्डमध्ये टाकून घेत आहे. नंतर यात मी थोडेसे नट्स ॲड करणार आहे. रोस्ट करून ॲड करायचे, त्यामुळे त्याला एक चॉकलेटला एक क्रंचीनेस येतो. तुम्ही पीनट्स, आल्मंड्स, तुम्हाला हवे ते नट्स यात ॲड करू शकतात. आणि हे व्यवस्थित असं टॅप करून घेत आहे मी, की ज्यामुळे एअर बबल्स आहेत ते बाहेर निघून जातील. तसंच डार्क चॉकलेटसुद्धा मी मोल्डमध्ये सेट करून घेणार आहे. बघू शकता असं मेल्ट झालं आहे. हे लवकरात लवकर मोल्डमध्ये टाकूया, नाहीतर थंड झाल्यानंतर पुन्हा त्रास होतो हे सगळं मेल्ट करायसाठी. बघू शकता तुम्ही असं मेल्ट झालं आहे. थंडीचे दिवस आहे म्हणून थोडं ते लगेच थंड होत आहे आणि ते प्रॉपरली पडत नाही आहे. तर एक हार्ट शेप आणि एक शेलचं शेपचं मी चॉकलेट बनवून घेत आहे. मार्केटमध्ये खूप इझिली अवेलेबल होतात हे मोल्ड्स, सिलिकॉन मोल्ड्स. मी इकडे आल्मंड ॲड्स करून घेतले आणि व्यवस्थित टॅप करून घेणार आहे. एअर बबल निघून गेल्यानंतर आपल्या चॉकलेटचा शेप खूप मस्त येणार आहे. आल्मंड ॲड केल्यानंतर मी पुन्हा थोडं चॉकलेट ॲड करत आहे. आणि टॅप करून घेणार आहे. नंतर मी 10 मिनटासाठी फ्रीझरमध्ये सेट करणार आहे. फ्रीझरमध्ये नाही, फ्रीजमध्ये. आणि 10 मिनटानंतर बघू शकता आपलं चॉकलेट सेट झालं आहे. एकदम प्रॉपर सेट झालं आहे. हे शेपचं आहे. तुम्ही बघू शकता प्रॉपर सेट झाला आहे, त्यामुळे मोल्डमधून व्यवस्थित सुटत आहे. बघू शकता व्यवस्थित सुटून आला आहे. खूप सुंदर असा शेलचा शेप आहे. मस्त शिंपल्याचा शेप आला याला. त्याच्या लाईन्स पण प्रॉपर दिसत आहेत. तर मी हे सगळे काढून घेते. खूप व्यवस्थित असे क्रंची असे चॉकलेट्स झाले. ते मुलांना खूप आवडणार आहे. मुलांना काय, मोठ्यांना पण खूप जास्त आवडतील. एकदम टेस्टी झाले. तर तसंच मी हार्ट शेपचे पण चॉकलेट्स मोल्डमधून काढून घेणार आहे. हे पण प्रॉपर सेट झाले आहेत. बघू शकता तुम्ही.
असं हार्ट शेपचे मोल्ड्स आहेत. 3D वाला हार्ट आहे. आता मी याला मोल्ड करून घेणार आहे. एकदम प्रॉपर असं हार्ट बाहेर येणार आहे. बघू शकता तो 3D वाला हार्ट आहे. खूप सुंदर असं दिसते. मुलांना खूप आवडतं. पटापट सगळे चॉकलेट संपतात. खूप शायनी असे चॉकलेट्स आलेत ते. तुम्ही यांना 15 दिवसाकरता स्टोअर करू शकता विदाउट फ्रीज. नॉर्मल टेम्परेचरला, नॉर्मल रूम टेम्परेचरला. बघू शकता तुम्ही किती प्रॉपर शेप आला. मस्त आपले होममेड चॉकलेट तयार आहेत. आता मी यांना स्टोअर करून घेणार आहे एका जारमध्ये. आणि आपले चॉकलेट्स रेडी आहे. आणि आपली बच्ची कंपनी खूप खुश होणार आहे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला नक्की लाईक करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. थँक यू फॉर वॉचिंग. सी यू ॲट नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.